नक्कीच चव्हाण सर, खरं तर संजय राऊतांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे की शिंदे हे केवळ 4 दिवसाचे मुख्यमंत्री आहेत। जर का असं झालं तर पुढचे मुख्यमंत्री नेमके कोण असतील आणि अशा बदलाची आपल्याला शक्यता वाटते का? 4 दिवस त्यांनी म्हणणार नाही, परंतु एकनाथजी शिंदे यांच्या विरोधात जी निलंबनाची कारवाई पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत चालू आहे ती आता विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोर आहे। सुप्रीम कोर्टानं नक्कीच अजित पवारांना अशी काय ऑफर दिली असेल की ते थेट महाविकास आघाडी सोडून भाजपसोबत गेलेत? म्हणजे केवळ मुख्यमंत्री पदाचं आश्वासन आहे की या व्यतिरिक्त काही राजकीय आश्वासन देखील असू शकतील? आणखी याच्यापेक्षा मोठं आश्वासन काय असणार आहे? खरं तर अजित पवारांनी बंड केलंय आणि सोबत 30-40 आमदार असल्याचा दावा करण्यात येतोय। यामुळे महाविकास आघाडीला कितपत मोठा फटका बसलाय? 36 पेक्षा जर कमी आमदार असतील तर ते ताबडतोब त्यांचं डिस्क्वालिफिकेशन होईल, ते निष्कासित होतील, त्यांचं बंड फसलेलं असेल आणि ते तोंडघशी पडतील। पण जर त्यांच्याकडे 36 पेक्षा जास्त म्हणजे 2/3 पेक्षा जास्त आमदार असतील तर ते त्यांचं बंड यशस्वी झालं असं म्हणावं लागेल। पण आज पवार